रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ तू मानती नहीं, कुछ जानती नहीं, तेरे बिना मेरी जिंदगी में शांति नहीं। तू मानती नहीं, कुछ जानती नहीं, तेरे बिना मेरी जिंदगी में शांति नहीं। तू मानती नहीं, कुछ जानती नहीं, तेरे बिना मेरी जिंदगी में शांति नहीं। तू मानती नहीं, कुछ जानती नहीं, तेरे बिना मेरी जिंदगी में शांति नहीं। शिवराय भावांनो, स्वागत आहे आपलं एचजी क्रिएशन यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघितलाच असेल। तर मित्रांनो, आपण अशा प्रकारचा व्हिडिओ बनवत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मशीन ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम वरून जे ते मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी तुम्हाला त्याची लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तिथे तुम्ही जाऊन जे ते चॅनल जॉइन करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे ते आपल्या वेबसाईटवर दिले, तिथे तुम्ही जे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो। जर मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर मी व्हिडिओची लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तो व्हिडिओ बघून तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ रोजच येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून आपल्याला जे ते इंस्टाग्रामवर जे ते फॉलो करायचं असेल तर फॉलो नक्की करून घ्या मित्रांनो। तुम्हाला त्याची लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तिथून तुम्ही जाऊन जे ते मला फॉलो करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ खाली जे ते तुम्ही कमेंट नक्की करा मित्रांनो, कारण की मी जे ते टॉप 10 कमेंट जे ते प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असतो। त्यामुळे तुम्ही मित्रांनो कमेंट नक्की एकदम भारी अशी कमेंट करा, म्हणजे जेणेकरून तुमची जे ते कमेंट आहे ते टॉप 10 मध्ये येईल मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। तर तेव्हा मित्र, आपला काय चालत मशीन मध्ये जे ते बिटमॅप फोल्डर आहे तो आपला इम्पोर्ट करून घ्यायचा। इम्पोर्ट केल्यानंतर आपल्या काय बघा, आपल्या सुरुवातीला येऊन प्लस इमेज व्हिडिओमध्ये द्यायचे। त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला जे एक अशा प्रकारचं एक हे दिला असेल बघा मित्र, ओव्हरले इफेक्ट, तर तो आपल्या इथं ऍड करून घ्यायचा। ऍड केल्यानंतर आपल्या काय बघा, जो आपला पहिला बुकमार्क असेल त्यावर आपल्याला येऊन याचा रशाचा जो काही पार्ट असेल तो डिलीट करून टाका। डिलीट केल्यानंतर साऊंड सेशन जाऊन याचा साऊंड जो काय असेल तो इथं म्यूट करून घ्या। म्यूट केल्यानंतर आपल्या परत सुरत येऊन प्लस इमेज व्हिडिओमध्ये जायचं। त्यानंतर बघा, तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमोजी दिला असेल तर तो इमेज इथं तुम्ही ऍड करून घ्या। ऍड केल्यानंतर परत आपला जो पहिला बुकमार्क असेल आपला, तिथं आपल्या काय येऊन जायचं। त्यानंतर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तिथपर्यंत आपली लेअर जिथे येऊन जाईल। आल्यानंतर तुम्ही मोठं जाऊन 3 नंबरच्या जाण्याची साईज वगैरे कमी जास्त करून 1 नंबरच्या नाव ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे बरोबर तुम्ही करून घ्या। तर मित्रांनो, केल्यानंतर बघा मित्रांनो, आपली जी पहिली स्टेप आहे मित्रांनो ती इथं कंप्लीट झाली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्यानंतर बघा, तुम्हाला जिथे इथं अशा प्रकारचे भरपूर काही बुकमार्क इथं तुम्हाला दिसून जातील। तर मित्रांनो, आपल्या त्या बुकमार्कमध्ये जिथे आपल्या फोटोज इथं काय करायचे ॲड करून घ्यायचे। तर मित्रांनो, फोटोज ॲड करण्यासाठी इथं आपला काचचं बघा, जो आपल्या इथं पहिला बुकमार्क असेल तर तिथं आपल्याला येऊन जायचं। त्यानंतर प्लस इमेज व्हिडिओमध्ये जायचं। त्यानंतर बघा, तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर काही फोटोज दिले, तर हे फोटोज तुम्ही इथून कोणता इथं सिलेक्ट करा। त्यानंतर परत आपला काचचं नंतरचा जो बुकमार्क आहे त्यावर येण्याचा रशाचा पार्ट डिलीट करा। डिलीट केल्यानंतर परत आपला मित्र काचचं दुसरा फोटो इथं ॲड करण्यासाठी त्याच बुकमार्कवर थांबून प्लस इमेज व्हिडिओमध्ये जाऊन नंतरचा कोणताही फोटो सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर नंतरच्या बुकमार्क करण्याचा रशाचा पार्ट डिलीट करा। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे सर्व फोटो जे ते व्यवस्थितपणे इथं तुम्ही काय करा ॲड करून घ्या। आता तुम्हाला इथं जास्त काय दाखवत बसत नाही, ते व्हिडिओ स्टॉप करतो आणि त्यानंतर जी काय स्टेप असेल ती तुम्हाला इथं सांगतो। तर मित्रांनो, मी जे ते इथं सर्व फोटो जे बरोबर जे ते व्यवस्थितपणे इथं ॲड करून घेतले। तर मित्रांनो, इथं फोटोज जे ते बरोबर ॲड करून घेतल्यानंतर आपल्या बघा मित्रांनो कायच आहे, तुम्हाला बघा मित्रांनो 16.6 सेकंदावर तुम्हाला एक अशा प्रकारची फोटोची जे ते एक मोठी लेअर जे ते मिळून जाईल। तर आपल्या तिथं येऊन काय करायचं बघा, तुम्ही जो इथं फोटोज ॲड केला होता मित्रांनो 16 सेकंदावर, तर आपल्या त्याच फोटोवर काय करायचं, क्लिक करायचे त्या मोठ्या लेअरवाल्या फोटोजवर। त्यानंतर तुम्हाला बघा इथं 2 स्क्वेअर आणि त्यावर प्लस दिसेल बघा, तर त्यावर क्लिक करायचं आणि याची कॉपी लेअर करा। कॉपी केल्यानंतर आपला जो बुकमार्क स्टार्ट आहे मित्रांनो फोटोचा स्टार्टिंग, तर आपल्या तिथं येऊन आपल्या परत काय यायचं, त्या स्क्वेअरवर क्लिक करून आपल्या इथं पेस्ट लेअर जे इथं करून घ्यायची। तर इथं मित्रांनो जी पेस्ट लेअर इथं आता केली होती मित्रांनो आपण, तर त्या लेअर क्लिक करायचं। त्यानंतर मोठंसं जाऊन 3 नंबरच्या जाण्याची मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ह्याची साईज आहे ते अशा प्रकारे कमी जास्त करून घ्या। तर मित्रांनो, एवढी साईज तुम्ही इथं ठेवून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे ती ही स्टेप जे ते आपली इथं झाली। तर मित्रांनो, ही स्टेप झाल्यानंतर आपल्याचं बघा आपल्या बॅक यायचे।
बॅक केल्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो या फोटोजला शेक इफेक्ट देण्यासाठी आपल्या काचचं बघा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एका प्रेसेट लिंक दिली असेल तर ती प्रेसेट लिंक जे ते आप मित्रांनो काय आपल्याला अलर्ट मोशनमध्ये ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला एक फोटो मिळेल तर त्या फोटो क्लिक करायचा आहे. त्यानंतर इफेक्ट जाऊन थिंडर जाऊन याचा कॉपी पेस्ट करा. कॉपी केल्यानंतर आपल्या बॅक यायचा आणि जो प्रोजेक्ट आपण मित्र तयार करतोय तर आपल्याला त्याला ओपन करायचंय. तर मित्रांनो आपण आपल्या मित्र काचचं बघा जो आपला पहिला बुकमार्क असेल मित्रांनो आपलं जिथं फोटोचे स्टार्ट होते मित्रांनो जिथं आपले फोटो स्टार्ट होतात तर आपल्या मित्रांनो तिथं यायचं. त्यानंतर त्या फोटोजला इफेक्ट तिथं अप्लाय करा. अप्लाय करण्यासाठी काचचं बघा त्या फोटो क्लिक करा. इफेक्टर जा थिंडर जा पेस्ट करा. परत नंतरच्या फोल्डर या मित्रांनो परत इफेक्टर जा थिंडर जा पेस्ट करा. तर मित्रांनो हा जो ही स्टेप तुम्हाला कुठपर्यंत फॉलो करायची ती बघा मित्रांनो. तर मित्रांनो ही स्टेप जे आपल्या 10 सेकंदापर्यंत आपल्या काचचं फॉलो करायची. 10 सेकंदापर्यंत तुम्ही ह्या फोटोजला तुम्ही काय करा हा इफेक्ट अप्लाय करा. हा 10 सेकंदाच्या नंतर जे ते आपल्याला वेगळा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. तो अप्लाय करण्यासाठी आपल्याला बघा काचचं आहे बघा बॅक यायचं आपल्याला. बॅक केल्यानंतर आपल्या काचचं जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे मित्र त्याला ओपन करायचं. त्याला ओपन केल्यानंतर बघा 2 नंबरला फोटो मिळेल तर त्या फोटो क्लिक करून इफेक्टर जायचं थिंडर जायचं आणि याचा इफेक्ट कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आणि जो प्रोजेक्ट मित्र आपण तयार करतोय त्याला ओपन करायचं. त्यानंतर आपला काचचं बघा 10 सेकंदाच्या नंतरचे जेवढे काही फोटोज असतील मित्रांनो बघा तुम्हाला इथं स्टेप सांगतो तरी इथं कशी स्टेप आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा आपल्या कुठपर्यंत हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा बघा मित्रांनो आपल्या काचचं 11 सेकंदावर यायचंय मित्रांनो. तर मित्रांनो इथं बरोबर तुम्ही काय करा 11 सेकंदाच्या लेअरवर या. त्यानंतर या फोटोजला इथं इफेक्ट अप्लाय करायची स्टेप तर तुम्हाला माहितीच आहे तरी सुद्धा इथं तुम्हाला सांगतो काय त्या फोटो क्लिक करून इफेक्टर जा थिंडर जा पेस्ट करा. तर ही स्टेप तुम्ही फॉलो करायची आहे मित्रांनो. कुठपर्यंत ही स्टेप फॉलो करायची ती बघा मित्रांनो. 11 सेकंदापासून ते आपल्या मित्र काचचं 11 सेकंदापासून जे ते 16 सेकंदापर्यंत जेवढे काही फोटोज असतील त्या सर्व फोटोजला हा वाला इफेक्ट तुम्ही इथं अप्लाय करा. तर मित्रांनो इथं बघा अशा प्रकारचा एक फोटो आहे मित्रांनो न्यू स्टाईल आपण इथं अप्लाय केली. तर या न्यू स्टाईलवाल्या फोटोजला आपल्याला अलग इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. तर तो करण्यासाठी आपल्याला बघा काच आपल्या बॅक यायचं. बॅक आल्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट होता मित्र त्याला ओपन करून 3 नंबरला एक फोटो मिळेल तर त्या फोटो क्लिक करायचा. त्यानंतर इफेक्टर जायचं थिंडर जायचं आणि याचा इफेक्ट कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर जो प्रोजेक्ट आपण तयार करतोय त्याला ओपन करायचे आणि जी न्यू स्टाईलवाला आपण फोटो तयार केला होता बघा मित्रांनो 16 सेकंदावर काहीतरी तर त्या फोटोजला तुम्ही त्या फोटोजला आपल्या मित्राचा हा वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय करायची स्टेप तर तुम्हाला माहितीच आहे मित्र त्यामुळे मी आता इथं तुम्हाला काही जास्त काहीच सांगत नाही. तर मित्रांनो त्यानंतर बघा तुम्हाला जिथे अजून फोटोच्या लेअर जिथे खूप साऱ्या अशा मिळून जातील तर त्या लेअरला जे ते आपल्या काचचा अलग इफेक्ट जो तो अप्लाय करायचा आहे. तो अलगवाला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी काचचं बघा आपल्या बॅक यायचे. बॅक केल्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्याला ओपन करायचं. त्याला ओपन केल्यानंतर बघा 4 नंबरला एक फोटो मिळेल तर त्या फोटो क्लिक करून इफेक्टर जा थिंडर जा याचा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर परत बॅक या. परत जो प्रोजेक्ट आपण तयार करतोय त्याला ओपन करायचे आणि मित्रांनो ज्या काही नंतरच्या लेअर होत्या मित्रांनो जेवढ्या काही तर त्या सर्व लेअरला तुम्ही हा वाला इफेक्ट काय करायचा अप्लाय करा. तर अप्लाय करायची स्टेप तर तुम्हाला माहितीच आहे बघा मी तरी सुद्धा इथं तुम्हाला सांगतो कायच त्या फोटो क्लिक करा इफेक्ट जा थिंडर जा पेस्ट करा. तर मित्रांनो ही स्टेप फॉलो करून सर्व फोटोजला तुम्ही हा वाला इफेक्ट जो बरोबर इथं अप्लाय करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो मी जे अशावर सर्व फोटोजला बरोबर हा इफेक्ट अप्लाय करून घेतला. तर अप्लाय केल्यानंतर आपल्या काचचं बघा आपला जिथे फोटो स्टार्ट होता तिथे ना आपल्या प्लस इमेज मध्ये जायचं. त्यानंतर बघा तुम्हाला एक अशा प्रकारची जे ते एक शॅडो दिली असेल बघा तर इथं आपल्या इथं काय करायची ऍड करून घ्यायची. ऍड केल्यानंतर मोठं जाण्याची जे ते आपल्या डाऊनला जे ते काय करायची लावून घ्यायची. तर लावून घेतला तर परत व्हिडिओच्या एंड लाईन पहिला असं सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर परत जिथं आपल्या फोटो स्टार्ट होतात तिथंच आपल्या काचचं येऊन जायचं. आल्यानंतर प्लस इमेज मध्ये जायचं. त्यानंतर बघा तुम्हाला एक अशा प्रकारचा पिंज डेक जो एक दिला असेल तो इथं ऍड करा. ऍड केल्यानंतर परत व्हिडिओच्या एंड लाईन पहिला असं सिलेक्ट करा. त्यानंतर मोटर सजवण्याची लेअर जिथे आपल्या काय रायच्या कोपऱ्यात जिथे अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायची. तर मित्रांनो सेट केल्यानंतर परत आपले जिथं फोटो स्टार्ट होतात तिथंच आपल्याला इथं काय करायचं येऊन जाईल. तिथं आल्यानंतर काय प्लस इमेज मध्ये जायचं. त्यानंतर बघा तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इफेक्ट दिला असेल बघा. तर मित्रांनो हा वाला इथं इफेक्ट जो होतो इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे. ऍड केल्यानंतर आपल्या मित्र काच बघा साऊंडच्या सजवण्याचा जो काय साऊंड असेल तो म्यूट करून घ्या. म्यूट केल्यानंतर बिल्डिंग इन ऑफिसिटी मध्ये जाऊन लाइटिंग जाऊन स्क्रीन करून घ्यायचं. स्क्रीन केलं तर आपल्या मित्र काचचं बघा जो व्हिडिओचा एंड पॉईंट असेल मित्रांनो तर त्या एंड पॉईंटवर आपल्या काचचं येऊन जायचे. तर त्या एंड पॉईंटवर येऊन जा.
तर मित्रांनो एंड पॉईंटवर आल्यानंतर त्या इफेक्टवर क्लिक करून याचा रसाचा पार्ट जो तो डिलीट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ तयार झाला. त्या व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी आजचं बघा व सेटिंगच्या बाजूला जो अर्ज दिसतो त्या एरो क्लिक करून व्हिडिओ क्लिक करून एक्सपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर प्रिप्रिंट एक्सपोर्ट करा मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ येतो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात झाली. 100 झाल्यानंतर आपल्याला एक सेव्ह ऑप्शन मिळेल. तर त्या सेव्ह क्लिक केलं की जो आपला व्हिडिओ येतो गॅलरीमध्ये सेव्ह झाला मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.